मोसेस संघाकडनं 1-0 असा गुणफलक. तर प्रत्युत्तर दाखल किरण मुंबईकर संघाकडनं राष्ट्रीय खेळाडू राणे पाटील हिची चढाई. रिक्त हस्ते माघारी परतावा लागलेला आहे. संघ व्यवस्थापक मिहिरा वॉरियर्स साहिल पेन तसेच साहिल स्पोर्ट्स पेजारी दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी या माईक ठिकाणी स्टेजवर संपर्क साधायचा आहे. पंचप्रमुख उल्हास पाटील यांना भेटायचं आहे. मिहिरा वॉरियर्स पेन तसेच साहिल स्पोर्ट्स पेजारी दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी पंचप्रमुख उल्हास पाटील यांना भेटायचं आहे. पंचानो फोकस करा कॅमेरा आउट आहे तो प्लेअर तिथून उठून ग्राउंड मध्ये आला मग लाईव्ह आहे लाईव्ह 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 आहे व्हिडिओ जाईल व्हिडिओ जाईल
संघ व्यवस्थापक साहिल स्पोर्ट पेजारी पंच उल्हास पाटील यांना भेटायचं आहे. संघ व्यवस्थापक साहिल स्पोर्ट्स पेजारी. ॲडव्होकेट किरा मुंबईकर पनवेल जागृती गावदेव मुशेत सुरू असलेल्या सामन्यामध्ये मुशेत 8 गुण तर पनवेल 1 गुण. आपल्याला पण हा तो आपला पण तो माहिती नाही
चॅनलचं नाव काय रायगड हॅलो. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. प्रयत्न प्रगती पथावर रश्मी पाटील जिकरीचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न मात्र सुंदर क्षेत्ररक्षण टीम वर पाहायला मिळालं क्रीडांगण नंबर 2 वर. संघ मालक जागृती जगदीश सावंत मुर्शिद संघाकडून चढाईसाठी प्रीती नावाची एक जबरदस्त चढाईपटू कर्णधार पदाची धुराजीच्या खांद्यावर अशी जर्सी नंबर 1 आपण क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळते. हो जबरदस्त चढाई 2 गुणांची लढाई पाहायला मिळाली. खेळूच्या जरा मार लागलेला आहे, दुखापत होते. क्रीडांगण नंबर 2-1 वर आपण सामना पाहताय. अर्थातच गौरांग क्वीन कासू प्रतिस्पर्धी संघ झुंज देते. अतिप्रचिती ट्रॅव्हल्स तुडुंबाडी भसला एक जबरदस्त लढत क्रीडांगण नंबर 1 वर लढत आपल्याला पाहायला मिळते. अदिती बनवलकर नावाची चढाईपटू क्रीडांगण नंबर 1 वर धडाडते चढाई करते. 11-15 4 गुणांची आघाडी. अर्थातच गौरंग क्वीन कासू संघ मालक आकाश तांडे. तर कोच रोशन तांडेल, व्यवस्थापक किरण भोईर पाहायला मिळेल. तर अधिप्रचिती तुडुंबाडी मसला संघ मालक हरिचंद्र लोधी. तर संघ प्रशिक्षक निकेत कोजबे सर आपणास पाहायला मिळतील. क्रीडांगण नंबर 2 वर चालू असलेला सामना गावदेवी मुशेत. अर्थातच संघ मालक जागृती जगदीश सावंत, कोच सुशांत नलावरे. क्रीडांगण नंबर 1 तर प्रतिस्पर्धी संघ झुंज देत असताना ऍडव्होकेट किरण मुंबईकर संघ मालक कोच अच्युत पाटील सर, व्यवस्थापक स्मितील पाटील. रसिकांची चांगली तादाद आणि मात्र बेधडक क्षेत्ररक्षण छान. काय डिफेन्स सजवला गावदेवी मुशेत संघाकडून. संघ मालक नक्कीच खुशी असतील. अर्थातच सन्माननीय जगदीशजी सावंत यांच्या माध्यमातून एक जबरदस्त लीग रिव्हर्स पंचक्रोशी मध्ये आपण पाहिलीत. मुशेत गावात दृष्ट लागावी अशी स्पर्धा आपण आयोजित केली होती. 15-4 एक हाती विजय मिळवू शकेल का मुशेत संघ, परंतु कडवी झुंज चालू आहे. ऍडव्होकेट किरण मुंबईकर स्पोर्ट्स क्लब पनवेल च्या प्रांगणात आता मात्र डुवार डायसाठी प्रीती चढाई करेल, जिने खरोखर जबरदस्त स्वतःला झोकून दिलंय. अशी ही चढाईपटू सुपर टॅकलची नामी संधी असेल ती आता मात्र पनवेल संघासाठी. आणि मात्र त्याच पद्धतीचा सामना सुपर टॅकल रेडर मैदानाच्या बाहेर.
भरपूर अनुभवी सामनाधिकारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आहेत. जिल्हास्तरीय प्रौढ गट पुरुषांच्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये उपस्थित असतात आमचे सर्व सामनाधिकारी. प्रयत्न करते छान, काय घडणार, यशस्वी प्रयत्न आहेत, मात्र श्वास कोंडला जाईल का, धडधड वाढली आणि मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पनवेल संघाकडून पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण केलं, बघावं आणि बघतच राहावं, त्याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. अतिशय सुंदर. संघ मालक सुद्धा खुश होतील जर असा खेळ आपण दाखवला. मोशेत विरुद्ध पनवेल क्रीडांगण नंबर 2, क्रीडांगण नंबर 1 वर कासू विरुद्ध झुंजतील तुडुंबाडी मसला. क्षणाला ही स्पर्धा तुम्हाला आनंद देऊन जाईल. जय फाउंडेशन पेजारी, प्राप्ती पृथ्वीराज ग्रामपंचायत किहीम. आपण जय त्यात राहायचं आहे. क्रीडांगण नंबर 1 वर आपला सामना होईल. मिहिरा वॉरियर्स साहिल एंटरप्राइजेस कणे विरुद्ध साहिल स्पोर्ट पेजारी. आपल्यासाठी सुद्धा पुकार असेल, आपण जय त्यात राहायचं. क्रीडांगण नंबर 2 साठी आपला सामना होईल. रश्मी पाटील धोक्यातून वाट शोधून काढेल का, मेहनत करेल का आपल्या संघासाठी. मल्टिपल सन्माननीय संजय तांडेल सर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चला चला, व्यासपीठावर विराजमान सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक जण ही स्पर्धा पाहत आहेत. कॅमेरामन फोकस करू. व्यासपीठावर अनेक खेळाडू पाहायला मिळतील. या क्रीडा नगरीमध्ये अनेक खेळाडू उपस्थित झालेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण पुरुष गटाच्या स्पर्धेला पूर्ण विराम जवळजवळ लागलेला आहे. काल झालेल्या स्पर्धेत अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली. आज ही महिला कबड्डी लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत असताना क्रीडांगण नंबर 1 चा सामना तुम्हाला आनंद देईल. 13-16 पुन्हा एकदा प्रीती चढाई करेल. क्रीडांगण नंबर 2 वर 4 लढत असेल. 16-8 गुणांची आघाडी प्रीतीकडे आहे. अर्थातच मुशे संघाकडे पाहायला मिळेल.
रसिकांनी खचाखच भरलेली क्रीडा नगरी आता मात्र सज्ज झालेली आहे. या रणरागिणींचा खेळ पाहत असताना महिला भगिनीने सुद्धा उत्स्फूर्त आनंद मिळत असेल. प्रतिसाद छान आहे रसिक मायबाप प्रेक्षकांकडून. रायगडच्या कबड्डी इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी असा हा क्षण तुम्ही पाहताय आणि त्या क्षणाचे साक्षीदार आपण सर्व होत आहोत. प्रेरणास्थानच म्हणावं लागेल प्रत्येकाला की चांगली साथ देता या स्पर्धेला आपण सर्वजण. रेडर मैदानाच्या बाहेर प्रत्येक खेळूना विनंती आहे खेळवृत्ती दाखवा. एक जबरदस्त खेळ तुम्ही करत आहात. रसिकपणावर आपल्या खेळाची छाप टाकत आहात. त्याच पद्धतीने खेळवृत्ती आपणास दाखवावी लागेल. संपूर्ण रायगड जिल्हा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, विसरू नका. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मांडीतून आयोजित महिलांच्या दमदार खेळाचा हा महासंग्राम महिला रायगड लीग 2026 आज आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. जिद्द, संघर्ष, वेग, चपलाई आणि महिलांच्या शक्तीचा विराट आविष्कार तुम्ही पाहताय. दोन्ही मैदानावर त्या महिला भगिनी खरोखर झुंज देत आहेत. कडवी प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत चाललेली आहे. या रायगडच्या पवित्र मातीतून आज घुमणार आहे ताकद, जिद्द आणि महिलांच्या पराक्रमाचा आवाज. जिथं मुलींना घरापुरतं मर्यादित मानलं जायचं तिथे आज त्या मैदान गाजवायला उतरल्यात. स्वागत आहे. लहान मुलांनी सुद्धा, बालगोपालींनी सुद्धा या स्पर्धेला आपली उपस्थिती लावलेली आहे. आयोजकांनी मात्र सुटकेचा श्वास आता पाहायला मिळेल. सर्वजण शांत. सचिन भोईर असतील, भाई मात्रे असतील, राकेश पाटील असतील, राहुल सिंग, हे सर्व खेळाडू इथे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. प्रीतम ग्रीन असतील, 8-18 अजूनपर्यंत वेळ बाकी आहे. खोलवर चढाई, प्रयत्न छान, मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. रश्मी पाटील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर आहे. याला संजीवनी दिलं जाईल का? आणि विजयाचा खरोखर हा शंखनाद कोण करेल? वारंवार चढाई करते ती अर्थातच प्रीती आणि यशस्वी सुद्धा होते. वेल काढू धोरण पाहायला मिळालं. 1+2 लोणाचा बोजा आता पडेल मात्र ते पनवेल संघावर. आता मात्र स्मितील पाटीलची स्ट्रॅटेजी काय असेल? अर्थात गुड्डू पाटील.
बघा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राकेश पाटील सारखा व्यक्तिमत्व स्वतःला झोकून देतोय. बेधडक काय सामना झाला. लाजवाब प्रयत्न क्रीडांगण नंबर 1 वर. अजून वेळ बाकी आहे. मैदान गाजवून सोडलं या महिला भगिनींना. सन्माननीय संजयजी तांडेल आणि सन्माननीय महेश पाटील, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये. आता मात्र पलटवार होतोय. क्रीडांगण नंबर 1 वर कासू विरुद्ध मसला असा हा सामना तुम्ही पाहताय. तर क्रीडांगण नंबर 2 वर पनवेल विरुद्ध मुशेत अलिबाग असा हा सामना तुम्ही पाहताय. बारा 24 तर क्रीडांगण नंबर 1 वर 20-22 अदिती नावाची एक रणरागिणी चढाई करते. क्रीडांगण नंबर 1 वर प्रत्युत्तरास दाखल असेल पायल, मात्र माघार. काय स्ट्रॅटेजी असेल रोशन तांडेल संघ प्रशिक्षक किरण भोईर. वीस 22 पायल मातला. पायलला आता मात्र टिपलं गेलंय. जबरदस्त चढाई तुडुंबाडी मसला संघाकडून. अंकिता भूषण पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये आहे.
पायलवर पूर्ण दारोमदार असेल संघाचे आणि हीच पायल धुक्यातून वाट शोधून काढेल, काट्या कुट्यातून वाट शोधून काढेल. चढाई पट्टू चढाई करते मात्र माघार. अनिकेत कोटेकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित झालेला आहात. विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो हो हो, क्रीडांगण नंबर 1 वर 2 वर जबरदस्त सामना. प्रथम उपचार घ्या. मी म्हटलं की पायल धुक्यातून वाट शोधून काढेल. बावीस 25 क्रीडांगण नंबर 1 चा गुणफलक तुम्हाला पाहायला मिळते. बावीस 26 बोनस पॉइंट. वारंवार बोनस मैदानावर पाहायला मिळत आहेत. अदिती नावाची चढाई पट्टू वेग धारण करते. क्रीडांगण नंबर 1 वर 23-26 गुणफलक आहे. रंगेल हा सामना. क्रीडांगण नंबर 1 वर 24-27.
पाहण्यासारखा सामना क्रीडांगण नंबर 1 वर 25-27 2 गुणांची आघाडी कडुंबाडी म्हसला संघाकडे, तर कासू संघ आता मात्र 2 गुणांची ही आघाडी निश्चितच मोडून काढेल का? पंचवीस 27 असा गुणफलक क्रीडांगण नंबर 1 वर. आता मात्र पायल खोलवर चढाई करत असताना बोनस पॉइंट ऑफ असेल या चढाईपटूसाठी. खोलवर चढाई आणि ही निर्णायक चढाई ठरू शकेल. 1 गुण प्राप्त करतोय. आता मात्र सामना येईल एकदम चुरशीचा अटीतटीचा सामना आता म्हणावा लागेल. 26-27 2 गुण. तोडीस तोड प्रत्युत्तर दोन्ही मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. 26-29 या क्रीडानगरीमध्ये रमेश पाटील सर आपण उपस्थित आहात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडानगरीमध्ये आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय रमेश पाटील सर आपलं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. 18-26 जबरदस्त पलटवार केला तो पनवेल संघानं. ही आघाडी मोडून काढू शकते पनवेल संघ. मुशेद संघाकडून चढाईला प्रीती पाटील आणि प्रीती पाटीलला सुद्धा शंका पडलेली आहे. टेक्निकल पॉइंट पाहिजे मगाशी दिलात ना आता पण पाहिजे मला हो सर हो सर मला टेक्निकल पॉइंट पाहिजे आता मगाशी दिलात ना आता पण द्यायचा आता पण द्यायचा मगाशी दिलात आता पण द्यायचा नाही बोललो आता पण द्यायचा आता पण द्यायचा बरोबर काय सामना रंगला क्रीडांगण नंबर 1 वर 27-29 त्याच पद्धतीचा सामना चालू आहे. अंदाज लावणं कठीण जाईल. पायल मैदानात आहे तोपर्यंत काही शक्य आहे. संघाची कर्णधार पदाची धुरा तिच्या खांद्यावर अशी पायल निघडे. हो क्रीडांगण नंबर 1 वर प्रयत्न छान. जवळ मध्यरेषा भेदणार. पायलला थांबवलं गेलंय. अक्षरा गुरव प्रयत्न किती प्रगती पथावर आपण केले. भगीरथी प्रयत्न पाहायला मिळालं.
मगाशी माझ्या ती लेडीची आली रावले होता माझा कोच आपल्या झाला माझ्या विरुद्ध टेक्निकल पॉईंट दिली आता त्यांचं नाही कोच आले ना सर कोच नाही सर कोच आणि आउट होती एक मिनिट मला नियम सांगा कोचसाठी नियम वेगळा आहे कोच आतमध्ये आला चालतो हो की नाही मला सांगा कोच आतमध्ये आला मला सांगा मला नियम सांगा सर कोच आतमध्ये आला तर चालतो क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार झेप फाउंडेशन पेजारी प्राप्ती पृथ्वीराज किहिम क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार सरपंच म्हणून काम पाहतील रणजित तुंतुणे पंच लीलाधर पाटील सर चेक करा आम्ही मॅच सोडतो आम्ही मॅच सोडतो मी मॅच खोटं बोलू का सर खोटं बोलू का मी मान्य करतो मी मान्य करतो बाई मात्र चला क्रीडांगण नंबर 1 वर झेप फाउंडेशन पेजारी विरुद्ध किहिम क्रीडांगण नंबर 1 साठी अंतिम पुकार दोन्ही संघांना विनंती आपले संघ आपण क्रीडांगण नंबर 1 वर हजर करा अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत बघा तुम्ही ऐका सर मी काय बोलते सर टी शर्ट पकडलं मग आम्ही अपील नाही करू शकत काय आत नव्हते आले सर सर ग्राउंडच्या बाहेर होता सर टी शर्ट कुलिंग झालं तर अपील नाही करू शकत काय कोच झेप फाउंडेशन पेजारी विरुद्ध किहिम क्रीडांगण नंबर 1 वर चला आपला अंतिम पुकार दिला गेलेला आहे दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपले संघ हजर करा धन्यवाद संघ उपस्थित होते अर्थातच किहिम झेप फाउंडेशन पेजारी आपण सुद्धा चला सामनाधिकारी आपापल्या जागा घ्या आपण दोन्ही संघांना सूचना आहेत संघ प्रशिक्षक आपापल्या जागा घ्या
झेप फाउंडेशन पेजारी आपला संघ हजर करा. आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात उपस्थित झालेला आहे. ग्रामपंचायत किही मारतात संघ मालक प्रमोद साहेब अर्थात पिंट्या गायकवाड सर. क्रीडांगण नंबर 1 वर हा सामना आता पाहायला मिळेल. झुंज देईल प्रतिस्पर्धी संघ. दोन्ही संघांना सूचना आहे. दोन्ही संघाचे फक्त संघ प्रशिक्षक दाद मागू शकतोय. व्यवस्थापक आपण जागेवर बसून राहा. चला सामना चालू करून घ्या. सामनाधिकारी बोलत राहू नका. चला प्रीती पाटील आता मात्र यशस्वी होते. झेप फाउंडेशन संघ हजर करा. आपला शांती पुकार दिला गेलेला आहे. जबरदस्त पलटवार याला कमबॅक म्हणतात. पात्र टिपली गेली आहे. बोनस प्लस पॉइंट. झेप फाउंडेशन पेजारी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तिसऱ्या पुकाराला हजर राहा. एक संघ उपस्थित होऊन मैदानात 10 मिनिटं व्हायला आलेली आहे. संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आपले संघ हजर करा. हो प्रयत्न होतील. भगीरथी प्रयत्न मैदानावर. क्रीडांगण नंबर 2 वर रश्मी पाटील झोकून स्वतःला परंतु काही क्षेत्ररक्षण होतोय. यशवंत होईल की आहे खेळाडू. जोरदार प्रयत्न आणि सुपर डाकाल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काही प्रयत्न होते. रसिकांची मरगल फाडून टाकणारा हा सामना तुम्ही क्रीडांगण नंबर 2 वर पाहताय. झेप फाउंडेशन पेजारी राकेश पाटील सर बघा संघ उपस्थित होत नाही. 10 मिनिटं झालेली आहेत तिथे. झेप फाउंडेशन पेजारी संघ
भरपूर सामना रंगेल हा 21-30 झेप फाउंडेशन उपस्थित झालेला आहे. वॉर्निंग करा जरा संघांना, तिसऱ्या पुकाराला संघ हजर राहत नाहीयेत. राकेश पाटील सर, आयोजकांना विनंती आहे की आपण संघांना सूचना करा, वॉर्निंग करा. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापकांना वॉर्निंग करा की संघ तिसऱ्या पुकाराला हजर करा. आपण एक दिग्गज स्पर्धा खेळत आहात हे विसरू नका. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आज आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. क्रीडांगण नंबर 1 वर सामनाधिकारी संघाला विनंती आहे की आपण मैदानामध्ये क्रीडानगरीमध्ये येत असताना शूज परिधान करूनच या. पुन्हा इथे वेळ होते, आधीच आपण लेट येत आहे. जर हा लुणाचा बोजा पडला तर सामना खरोखर ज्वलंत जिवंत होईल. रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा आनंद होईल हा सामना पाहताना. परंतु याच 8 नंबरनं संजीवनी घेऊन गेली होती, आपल्या संघाला ऑल आउट थांबवला होता. ती चढाईपट्टू आता चढाई करते. 8 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपट्टू. आता मात्र क्षेत्ररक्षण 1+2. सामनाधिकारी म्हणून काम पाहतील क्रीडांगण नंबर 1 वर सरपंच अच्युत पाटील सर, पंच लीलाधर पाटील सर, पंच अरुण पाटील सर, गुणलेखक चेतन पाटील सर. क्रीडांगण नंबर 1 वेलाधिकारी अजित तांडील सर, तिसरी चढाई समीर लांगी सर, सहगुणलेखक गजानन पाटील सर आणि सहगुणलेखक संदीप जाधव सर. 1 वर चला. दोन लावलं एवढं नाही रश्मी पाटील पुन्हा एकदा चढाईवर आता यशस्वी झाली. होत्याचं नव्हतं केलं क्रीडांगणावर. बेधडक सामना आता मात्र मैदान गाजवलंय. 4 गुण रश्मी पाटीलच्या नावावर. धुमाकूल घातला मैदानावर. याला म्हणतात पलटवार, याला म्हणतात कमबॅक. परंतु प्रीती पाटील मैदानात आहे, काही शक्य आहे. 30-30 जवळ जवळ 10 गुणांची आघाडी मोडून काढली पनवेल संघानं. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असं म्हणावंच लागेल. सुपर टॅकलची आता नामी संधी असेल. मग अशी जर पाहिलं तर सुपर टॅकल झाली होती रश्मी पाटील. आता मात्र चुकी होईल का यशस्वी होईल? आई बचावाय अतिशय लाजवाब वाखाणण्याजोगं. मात्र माघार घेते ती रश्मी. क्रीडांगण नंबर 1 वर सामना चालू होतोय. झेप फाउंडेशन पेझारी विरुद्ध किहीम. शेवटचा मिनिट बाकी. केले पूल सक्सेसफुल. सुपर टॅकल
नंबर 2 वर पाहायला मिळतीये. लाजवाब खेळ मैदानात. सन्माननीय भूषण जनार्दन पाटील, आपण रसिक बाबा प्रेक्षकामध्ये आहात. आपण व्यासपीठावर चला. त्याला घ्या रे. तुला मी दिली पडतो नाही का? हात घातला पहिले मला रेडला तुला हात घातला पुन्हा एकदा सामनाला बसावी. मला वाटलं होतं की फक्त पुरुषांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एवढी चुनक असते, परंतु आज महिला गटाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा जल्लोष पाहायला मिळाला. काय लढती होत आहेत अतिशय छान. की हे विरुद्ध शेख फाउंडेशन. अरे शांत राहा, खेळवृत्ती दाखवा महिला भगिनींनो.
आमचा सुद्धा गोड गैरसमज होता की पुरुष गटाच्या सामन्यामध्ये धुमाकूल असतो, आज तर महिला भगिनीचं सुद्धा पाहतो. चला चला सामंजस्यपणा दाखवा. हो क्रीडांगण नंबर 1 वर सुद्धा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र चढाईसाठी निघालेली आणि अंतिम विसर झालेली आहे. जबरदस्त सामना क्रीडांगण नंबर 2 वर आपणास पाहायला मिळाला. विजय संघाचं अभिनंदन.